हिंदूंच्या धार्मिक आणि आध्यात्मिक आस्थेचा आत्मा म्हणजेच अयोध्येतील श्री राम मंदिर. 550 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज हिंदूंना हा अलौकिक दैवी क्षण पाहावयास मिळत आहे. 5 शतकांच्या या लढ्यातील एक अंश म्हणजे वर्ष 1990 आणि 1992 मध्ये लक्षावधी हिंदू भाविकांनी केलेली करसेवा अर्थात कारसेवा होय. आपण कारसेवकांचे अद्वितीय प्रत्यक्ष अनुभव जाणून घेऊ. रामजन्ममुक्तीचा आंदोलनाचा विषय हा तसा देशभरामध्ये 1983 साली सुरू झाला, परंतु गोव्यामध्ये आंदोलनाची सुरुवात असं म्हटलं तर 1986 साली ती झाली. कारण त्यावेळेला रामलल्लाच्या मंदिराला जे कुलूप लावलं होतं ते कुलूप काढण्यात यावं असं आंदोलन देशभर झालं आणि त्याच्या संदर्भात मोर्चे काढणं असा विषय हा गोव्यामध्येही झाला. मग त्यामध्ये सुद्धा अधिक महाविद्यालयीन तरुणांनी भाग घ्यावा असा प्रयत्न होता आणि आपल्या गोव्यामध्ये 5-6 शहरांमधून महाविद्यालयीन तरुणांचे सायकल मोर्चे निघाले. पणजीसारख्या ठिकाणी सुद्धा तेव्हा 200 तरुणांचा सायकल मोर्चा हा निघालेला होता. त्याच्यात एकच मुलगी होती त्यावेळेला, तिला मी झाशीची राणी म्हणायचो. ती आता ऍडव्होकेट आहे, स्वतःची प्रॅक्टिस करते. त्यानंतर मग रामशिला पूजनाचे कार्यक्रम देशभर झाले, गोव्यातही झाले. गोव्यातही प्रत्येक गावामध्ये रामशिला पूजनाचे कार्यक्रम झाले आणि प्रत्येक गावामध्ये ज्या विटेची शिलेची पूजन केलेलं आहे ती प्रत्येक वीट हे तिथे मंदिराच्या बांधकामामध्ये वापरली गेलेली आहे. त्यानंतर मग पादुका पूजनाचे कार्यक्रम झाले, ज्योती यात्रा झाल्या आणि प्रत्यक्ष मग कारसेवा ही 1990 साली 31 ऑक्टोबर 1-2 नोव्हेंबर अशा पद्धतीने होती आणि देशभरातून अनेक जणांनी त्या कारसेवेसाठी तिकडे जावं असा प्रयत्न झाला. गोव्यातूनही खूप चांगले प्रयत्न झाले. जवळजवळ 450 ते 500 इतके कारसेवक गोव्यातून गेले होते. परंतु त्यावेळेला मुसलमान सिंग यादव, मुसलमान नव्हे तो मुलायम सिंग यादव, पण मी त्याला नेहमी मुसलमानच म्हणतो, तर त्यांनी परिंदा भी पर नाही मार सकेगा अशी घोषणा केली होती आणि खूप त्यांनी प्रयत्न केले होते की तिथे कोणी पोचूच नये. परंतु 31 ऑक्टोबरला ज्या वेळेला कारसेवा होणार होती त्यावेळेला त्या ठिकाणी लाखो कारसेवक पोचले होते आणि नंतर त्यावेळेला त्या ढाच्यावरती भगवा झेंडा फडकवण्याचं काम त्या शरद कोठारी आणि राम कोठारी बंधूंनी केलं होतं. पण त्यांना वेचून काढून 3ऱ्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबरला गोळी घालून ठार मारण्यात आलं. असे अनेक जणांना त्या ठिकाणी 250-300 कार्यकर्त्यांचं बलिदान त्या ठिकाणी त्यावेळेला झालेलं आहे आणि ही इतिहास काळातली 77वी लढाई, निशस्त्र लोकांवरती गोळीबार, तो सुद्धा स्वतःला मुलायम सिंग म्हणवणाऱ्या मुसलमान सिंग यादवांनी तो केलेला होता आणि इतकं बलिदान त्यांचं झालेलं होतं. पण त्यानंतर मग परत 1992 सालची कारसेवा झाली. त्या 92 सालच्या कारसेवेमध्ये त्या ठिकाणी कल्याण सिंगांचं सरकार होतं, भाजपचे मुख्यमंत्री होते आणि देशभरातून लाखोच्या संख्येने अयोध्येत पोहोचले होते. त्यांचं 10 दिवस आधीच त्या ठिकाणी एकत्रीकरण सुरू झालेलं होतं आणि 6 डिसेंबरला प्रत्यक्षात कोर्टाकडूनही काही निकाल येत नव्हता, काहीच व्यवस्थित सरकार निर्णय घेत नव्हतं आणि म्हणून कारसेवा कशी करायची असा एक निर्णय तिथे जी नेते मंडळी होती त्यांनी घेतला होता की त्या ठिकाणी शरयू नदीवरची माती सगळ्यांनी उचलावी आणि मग रामलल्लाच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या मातीचा बांधकामासाठी वापर करावा वगैरे अशा पद्धतीचं काहीतरी एक थातूरमातूर अशा पद्धतीचा कार्यक्रम केला होता. ज्या कार्यक्रमाला तिथे जमलेल्या कोणाचीच तशी मनापासून मान्यता नव्हती, पण शिस्त म्हणून सगळेजण ऐकत होते. परंतु 6 डिसेंबरला कारसेवेचा दिवस जेव्हा उजाडला त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना सूचना होत्या तिथे गेलेल्या कारसेवकांचा, गोव्यातून गेलेल्या कारसेवकांचा प्रमुख असं म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. तर या सगळ्यांना थोपवून धरणं आणि रांगेने सगळ्यांनी वाळू घेऊन जाणं वगैरे असा कार्यक्रम होता. परंतु कोणालाही ते मान्य होत नव्हतं आणि तिकडे आम्ही बघितलं तर तिथल्या बाबरी ढाच्यावरती कारसेवक चढलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी पहारीने घाव घालायला सुरुवात केलेली होती. आम्ही आपले जे असे काही प्रमुख त्या ठिकाणचे होते ते सगळ्या कारसेवकांना थोपवण्याचा प्रयत्न करत होतो, पण जे थोपवणारे होते माझ्यासारखे त्यांनाही मनातून ते पटत नव्हतं आणि तेही जणू काही म्हणजे आम्ही जणू काही संधीची वाट बघत होतो आणि नंतर मग कोणीच ऐकेन असं झाल्यानंतर
माझ्यासमोर असलेले गोव्यातले कारसेवक सुद्धा धावत त्या बाबरी ढाच्या दिशेने पळत सुटले आणि आपणही तो ढाका पाडण्यामध्ये काही ना काहीतरी आपला हातभार लागावा. आणि ते तसे पळतायत म्हटल्यानंतर माझाही प्रत्यक्षात त्या ठिकाणी जो मनात होतं तेच सगळं घडलं गेलं. त्यामुळे मी त्यांच्या मागून गेलो आणि मला खुशी आहे की त्या ढाच्यावरती माझ्याही हाताने पहारीचे एक 30-35 घाव मी घातलेले आहेत आणि ते पाडण्यामध्ये माझाही हातभार त्या ठिकाणी लागलेला आहे. त्याचा मला भरपूर आनंद आहे, कारण तो भारतीय संस्कृतीवरचा कलंक पाडून टाकण्यामध्ये कुठेतरी माझा सहभाग झाला, याचा मला खूप आनंद आहे. त्यानंतर मग आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायला सांगितलं. आम्ही आलो, संघावरती बंदी घातली होती, परंतु त्यामुळे गोव्यात पोहोचल्यानंतर अटक होईल की काय अशी भीती वाटत होती. परंतु आम्ही कोळ्यालाच उतरलो आणि नंतर मग एक दिवस कुठेतरी राहिलो. मला आता आठवत नाही कुठे राहिलो, पण त्यानंतर मग आम्ही आपापल्या घरी गेलो. काही अटक बिटक अशी काही झाली नाही, पण एक अतिशय आनंदाचा क्षण की तो ढाका पाडला. आणि आता कधीतरी त्याच ठिकाणी नुसता तो पाडला असं नाही, त्या रामलल्लाचं एक छोटंसं मंदिर पण त्या ठिकाणी उभं राहिलं. दुसऱ्या दिवशीपासून त्याचं दर्शनही सुरू झालं. नंतरच्या काळाचा जो प्रश्न होता त्या छोट्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा, तो जीर्णोद्धार मग त्याची न्यायालयीन लढाई झाली आणि काही झालं आणि तो जीर्णोद्धार आता पूर्ण होऊन आता 22 जानेवारीला श्रीराम मंदिर त्या ठिकाणी उभं राहतंय. याचा अतिशय आनंद आहे. प्रभू श्रीरामांच्या कृपेने झालेली ही कारसेवा आणि लोकशाही मार्गाने हिंदूंना मिळालेला विजय हा त्यांच्या असीम त्यागातून मिळालेला विजयच आहे. श्री राम मंदिराची उभारणी ही रामराज्याच्या स्थापनेचा पायाच होय. श्रीरामाला शरण जाऊन आता या दैवी रामराज्याच्या स्थापनेस कटिबद्ध होऊया.